मैत्रिणींनो, थंडीचे दिवस सुरू आहेत आणि मिक्स पिठाचे आज आपण धपाटे बनवतो. घरात असणारी पिठं वापरून बनवायची बरं का. भाजणी शिल्लक असेल तर ती वापरा, नसेल तर असतील ती पिठं मिक्स करायची. एक लहान आकाराचा कोबी बारीक चिरूनच घेतला आहे बघा. किसून घेतला की जास्तच बारीक होतो म्हणून बारीक कट करून घेतला आहे. भरपूर अशी कोथिंबीर, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या मोठ्या ठेचून घेतलेत. इथे खरडा वापरू शकता किंवा मिरची, कोथिंबीर आणि लसूण मिक्सरला थोडासा बारीक करून घेऊ शकता. परंतु मी लसूण फक्त ठेचून घेतलं आहे, कोथिंबीर बारीक चिरून घेतल्या. हिरवी मिरची नाही वापरणार इथं, त्याऐवजी लाल तिखट वापरणार आहे. आता मिक्स पिठं काय काय घेतलेली आहेत. ज्वारीचं पीठ घेतलं आहे, गव्हाचं पीठ घेतलं आहे, डाळीचं पीठ आणि बाजरीचं पीठ घेतलं आहे. बाजरीचं पीठ ज्यावेळी आपण धपाटे बनवतो ना त्यावेळी नक्की वापरायचं. बाजरीच्या पिठामुळे धपाट्याला चव येते, त्यामुळे ते वापरायचंच. सर्व पिठं 1-1 वाटी घेतलेली आहेत आणि डाळीचं पीठ फक्त अर्धी वाटी घेतले बघा. असेल तर आणखी अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेऊ शकता, परंतु तांदळाचं पीठ मी इथे वापरलेलं नाही. आणि दही, अर्धी वाटी दही किंवा 1 वाटी दही घातलं तरी चालेल. दह्यामुळे टेस्ट छान येते. दही ज्यावेळी आपण धपाटे बनवतो ना त्यावेळी दह्याचा वापर थोडा का होईना करायचाच. नेहमीप्रमाणे चवीनुसार मीठ घालायचं आणि थोडंसं कसं त्यामध्ये आता मसाले घालायचे आहेत. भाजणी असेल तर भाजणी करतानाच मसाले घालतो, परंतु आता मिक्स पिठाचं म्हटल्यानंतर वरून मसाले घालणं गरजेचंच आहे. आता इथे मी लाल तिखट वापरले बरं का. झणझणीतच बनवायची होती म्हणून लाल तिखट वापरलं. हिरवी मिरची असेल तरी ती पण घालू शकता, परंतु हिरवी मिरची मी वापरलेलीच नाही. आणि इथे धनेपूड, जिरेपूड 1-1 चमचा घालायचं. एक लहान चमचा हळद घातली. सुरुवातीला जिरेपूड घातलेलं, आता धनेपूड घातलेली आहे बघा. हातावरती ओवा थोडासा क्रश करून घेतला, तो पण त्यामध्ये घातला. थोडासा हिंग घालायचा, 1 पाव चमचा हिंग पुरेसा आहे, त्यामध्ये थोडा हिंग घातला. आणि थोडे जिरे घातले तरी चालेल, परंतु जिरेपूड होती त्यामुळे जिरे काही घातले नाहीत. आणि छान आता एकजीव अगोदर करून घेते आणि नंतर थोडं थोडं पाणी घेऊन ना छान त्याचा गोळा बनवून घेते. आता सर्व मसाले आणि जे आपण भाज्या त्यामध्ये कट करून घातलेत ना ते मिक्स होण्यासाठी हातानेच एकजीव करून घेते बघा. धपाट्याला दह्यामुळे ना टेस्ट छान येते. आणखी अर्धी वाटी दही असेल ना तरी तुम्ही त्यामध्ये ॲड करा. माझ्याकडे जेवढं शिल्लक होतं ना तेवढं मी घातलं. आणि आता पाणी थोडं थोडं घेऊन ना छान पीठ हे भिजवून घेते. सकाळच्या घाई गडबडीत सकाळचा नाश्ता असो किंवा मुलांचा डबा असो, हे असे धपाटे जर बनवले ना तर प्रत्येकजण म्हणजे आवडीने खातं. मग धपाटे तुम्ही दह्यासोबत किंवा एखादी जर उसळ असेल त्यासोबत खाऊ शकता बघा. कोबीचे धपाटे आहेत, छान लागतात चवीला. फक्त ना कोबी जो आहे तो किसून न घेता बारीक कट करून घ्यायचा, म्हणजे बारीक चिरून घ्यायचा. म्हणजे दाताखाली जो कोबी आहे ना तो छान लागतो. आणि मैत्रिणीने सांगायचं राहिलं, कोबी असल्यामुळे इथे मी कांदा वापरलेला नाही. कोबी ज्यावेळी आपण चिरून घालतो ना त्यावेळी कांदा नाही वापरला तरी चालेल. बाकीच्या भाज्या वापरून ज्यावेळी धपाटे बनवतो ना त्यावेळी कांदा हा वापरायचाच. कांद्याऐवजी लसणाचा भरपूर वापर केलेला. छान असं थोडं थोडं पाणी घेऊन ना पीठ भिजवून ठेवलं. एक 10 मिनटासाठी साईडला झाकून ठेवायचं बघा. नेहमीच पोळी भाजीचा जर कंटाळा आला ना, मुलं कसं खात नाहीत, मग असं जर बनवून दिलं तर डबा कसा रिकामाच घरी परत येतो. आणि थंडी चालू झाली की थोडंसं थंडी आणि पावसाळ्यामध्ये धपाट्याचं प्रमाण थोडंसं घरामध्ये माझ्या ना जास्तच बनतं. कधी भाजणीची बनवते तर कधी घरात असणाऱ्या मिक्स पिठांची बनवते. पोळपाटावरती एक सुती कपडा घेतला, तो पाण्यामध्ये भिजवून घेतला. गॅसवरती तवा गरम करण्यासाठी ठेवला आणि चपातीसाठी भाकरीसाठी जेवढं पीठ घेतो तेवढं घेतलं आहे बघा. दोन्ही बाजूनी छान असं पाण्याचा हात लावला आणि हलक्या हाताने असं पसरून घ्यायचं बघा. थोडं थोडं पाणी लावून छान हे धपाटं छान आहे पसरून घ्यायचं. जेवढं होता होईल तेवढं पातळ म्हणजे पसरवण्याचा प्रयत्न करायचा. कोबी चिरून घातलं त्यामुळे जास्त पण पातळ होत नाहीत, परंतु जेवढं होईल ना तेवढं मी हे पातळ थापून घेतलं आहे बघा. आणि थोडीशी मोठ्याच आकारामध्ये बनवते. तवा पण छान तापला, वरून थोडंसं तेल सोडायचं आणि हा कपडा जो आहे तो अलगद असा ना तव्यावरती घ्यायचा. टाकून घेतला की थोडासा पाण्याचा शिंतोडा द्यायचा आणि हे बघा हा कपडा अलगद असा साईडला काढून घ्यायचा. पाण्याचा हपका दिला की कपडा अलगद साईडला होतो आणि कुठेही थालीपीठ बघा जे धपाटे आहे तुटत नाही. आणि झाकण ठेवून 1 मिनटासाठी छान अशी वाफ द्यायची. हे जे धपाटे आहे ना छान असं मिडियम फ्लेमवरती भाजून घ्यायचं. एका बाजूने छान अशी वाफ बसले, दुसऱ्या बाजूने पण भाजले. वरून थोडंसं तेल लावू शकता आणि पलटून दुसऱ्या बाजूने भाजू शकता. काही काही ठिकाणी कसं होतं एका बाजूनेच म्हणजे धपाटे जे आहे ते एका बाजूनेच भाजलं जातं आणि एका बाजूनेच वाफवून घेतलं जातं.
परंतु आम्ही ना दोन्ही बाजूने धपाट्याने छान असं खरपूस होईपर्यंत भाजून घेतो. आणि बघा किती सुरेख दिसतंय, तितकंच ते चवीला खूप छान झालेलं. आणि हे धपाटे लोण्यासोबतही खूप छान लागतात. सर्व पिठाचे असे धपाटे बनवून घेतले आणि किती छान असे झालेत बघा.